रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा ही अनिवार्य करण्याच्या शिवसेनेचा परिवहन मंत्र्यांच्या निर्णयावरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम आता मैदानात उतरलेत। मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, त्यांना शिकण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे। याआधी निरुपम यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीवर विरोध केला होता। राज्यात टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी व्यावहारिक संवादासाठी मराठी भाषेची सक्ती करताना प्रशासनानं मानवी आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवावा, अशी ही मागणी संजय निरुपम यांनी केली। मी आज मंत्री महोदयांनी असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही एक नवीन आदेश द्या, एक प्रेस रिलीज सारखा, की जोपर्यंत 1 महिन्याची नोटीस किंवा मुदत पूर्ण होत नाही 12 ऑगस्टचा GR प्रमाणे, तोपर्यंत कोणाचाही लायसेन्स किंवा परमिट नाही रद्द झाला पाहिजे, नाही जप्त नाही झाला पाहिजे आणि त्यांना एक संधी दिला पाहिजे मराठी शिकण्याचा। हाच विषय घेऊन आज मी माननीय मंत्री महोदयांशी भेटलो आणि त्यांना असं निवेदन दिलेलं आहे। महायुतीचं सरकार आहे, आम्ही राज्यामध्ये रोजगार बनवणारी लोक आहेत, रोजगार निर्माण करणारी लोक आहोत, रोजगार हिनावून घेणारे लोक नाही, आम्ही रोजगार निर्माण करणार आहेत। अजूनही आमचं आव्हान आहे, या राज्यामध्ये व्यवसाय करा, धंदा करा, परंतु राज्याची अस्मिता जी आहे, मराठीची अस्मिता, तिचा आदर करा। आम्ही तुमचं स्वागत करू, कुणावरही बेकायदेशीर कारवाई केली जाणार नाही। माझं ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना आव्हान आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना पण सूचना देणार आहे की बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करता कामा नये।